आज आमदार सत्यजित तांबे साहेब यांच्या कार्यालयामध्ये आज खेड तालुक्यातलं जे शिष्टमंडळ आलेलं पुणे नाशिक रेल्वे संदर्भातलं, तर सत्यजित तांबे साहेब यांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबाबत जो उठाव केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि त्याच्यामध्ये खेड तालुक्यातूनही मोठा आग्रह आहे की रेल्वे ही जुन्या मार्गानेच झाली पाहिजे। याबाबत खेड तालुक्यातील शिष्टमंडळामध्ये उद्योजक सुधीर मुंगसे आहेत, बाळासाहेब कड आहेत, राजाभाऊ चौधरी आहेत। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबाबत सत्यजित तांबे साहेबांनी जो वारंवार सातत्याने पाठपुरावा केलेला आहे त्याबाबत खेड तालुक्यामधूनही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। याबद्दल आता जो पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा या भागातील आहे, औद्योगिकीकरणाला चालना देणार आहे, कृषी मालाच्या व्यवसायाला चालना देणार आहे। या बाबतीत जे सत्यजित तांबे साहेब आहेत यांच्याशी आज आपण चर्चा करतोय आणि सत्यजित तांबे साहेब याबाबतची जी अपडेट आहे ती अपडेट त्यांनी सांगावी। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे जी आहे त्या हायस्पीड रेल्वेच्या बाबतीमध्ये पुणे आणि नाशिकच्या दरम्यान असलेल्या सगळ्या गावांमधले जे लोक आहेत ते प्रचंड आग्रही आहेत। विशेष करून तरुण वर्ग जो आहे तो अतिशय आग्रही आहे, कारण त्याला पुण्याला नोकरीच्या निमित्ताने जावं लागतं। आज आमच्या संगमनेरचं उदाहरण द्यायचं झालं तर शनिवार रविवार अनेक मुलं हे मोटरसायकलवर घरी येतात आणि अनेक म्हणजे करते मुलं या रोड ॲक्सिडेंटमध्ये गेलेले आम्ही पाहिलेले आहे। आणि म्हणून अशी जर रेल्वे झाली तर मुलं रोज घरी राहून नोकरी करू शकतात, अशा पद्धतीचा एक आग्रह होता। त्याचबरोबर कृषी मालाच्या बाबतीतही होतात, औद्योगिक चालनाही होती। नाशिक आणि पुण्याच्या दरम्यान जी औद्योगिक प्रगती चालू आहे त्यालाही कुठंतरी जोडण्याचं काम या रेल्वेच्या माध्यमातून व्हावं अशी आपली सगळ्यांची मागणी आहे। परंतु GMRTचं कारण देऊन हे रेल्वे जी आहे मध्य रेल्वे हे सातत्याने याला विरोध करतायत। ती रेल्वे शिर्डी मार्गे अहिल्यानगर मार्गे पुण्याला नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। शिर्डीला नाशिकवरून सरळ रेल्वे व्हावी यालाही आपला विरोध नाही आणि अहिल्यानगर आणि पुणे याच्यामध्येही सरळ रेल्वे मार्ग झाला पाहिजे हे आमचंच आंदोलन गेले 10-15 वर्षापासून चालू आहे। त्यामुळे त्यालाही आमचा पाठिंबाच आहे। मुद्दा असा आहे की हे दोन्ही रेल्वे होत असताना आमच्याही रेल्वेवर अन्याय होणार नाही हा देखील विचार शासनाने केला पाहिजे। मी सातत्याने याच्याबद्दल पाठपुरावा करतोय। सुधीरभाऊ मुंगसे हे कायमच मला याच्यामध्ये विचारणा करत असतात आणि साथ पण देत असतात। आणि आज परिस्थिती अशी आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना ज्यावेळेस आम्ही सभागृहात हा प्रश्न विचारला त्यांनी याला उत्तर दिलं की तज्ज्ञ लोकांची समिती नेमून एक प्रयत्न करून बघायचा आहे की GMRTचंही नुकसान होणार नाही आणि आपल्या लोकांचीही मागणी मान्य होईल असा मध्यम मार्ग काही काढता येतो का असा प्रयत्न ते करतायत। आणि निश्चित माझी अपेक्षा आहे की लवकरात लवकर ते करतील आणि ते करतीलच, तो प्रयत्न चालूच राहील। परंतु दरम्यानच्या काळात लोकांचाही जो आग्रह आहे तो प्रचंड अग्रेसर होत चाललेला आहे। लोक आता त्याच्यामध्ये अतिशय आक्रमक आहेत आणि म्हणून लोकांचीही आंदोलनाची तयारी त्या संदर्भात आहेत। तर ही जी कृती समिती आपण तयार केलेली आहे त्या माध्यमातून जर हा लवकर प्रश्न मार्गी लागला नाही तर आपल्याला एक मोठं आंदोलन हे उभं करावं लागणार आहे। आता याच्यामध्ये साहेब काही राजकीय शक्ती आहे, त्या राजकीय शक्तीमुळे हा प्रकल्प लांबला गेला आहे अशी चर्चा आहे, त्यामुळे यावर आपलं काय मत आहे? नाही, मी याला असं काही बघत नाही राजकारण म्हणून आपण याच्याकडे पाहायला नको। विनाकारण ह्या प्रकल्पाला कोणी विरोध करण्याचं कारण नाही। GMRT सोडलं तर दुसरं विरोध करण्याचं कुठलं कारण नाही, त्यामुळे राजकीय असं आहे असं मला वाटत नाही। आता यापुढे आपलं मुख्यमंत्र्यांना भेटून किंवा आंदोलन करून हा प्रश्न सोडवण्याचं आपलं धोरण आहे, हे तेच मी महत्त्वाचं मी आहे। बोललो त्या पद्धतीने CM साहेबांनी जे सभागृहात शब्द दिलेला आहे की एक कमिटी नेमायची आहे, तर ते तज्ज्ञांची कमिटी नेमतील त्याचा पाठपुरावा मी सुरू केलेला आहे। लवकरात लवकर ती समिती व्हावी असा माझा प्रयत्न आहे। ती मध्य रेल्वेला प्रस्ताव देईल आणि त्या पद्धतीने मध्यम मार्ग निघतो का ते बघू आणि ते नाही निघालं तर मग आंदोलनाचा मार्ग आपला खुलाच आहे।